बांगडी आणलीत माझ्या पप्पानी. आज बांगडे फ्राय करते. काय करते ग? बांगडा फ्राय. आता काय काय टाकणार त्याच्यामध्ये बघ ना माडी. आता बघा हे बांगडे. ती बघा घाण पण भात केलाय. आता शिमला मिरचीची भाजी केली. डाळ करायची. अजून काटे काढले काय त्यातले असं ना माहिती मला, बघितलंय युट्यूब वर. कसं दिसेल? अंधार पाकचं दिसतं ना, असं दिसत का काय? राहू दे आता. हे कर, शेपटी नको कापू, राहू दे. नुसते असाच चिरा पाड. हा ते काय मच्छीवालीच बनवून ठेवले मला. कोणती पण मच्छी आणायची माझ्या हातात द्यायची. आता माझ्या बारक्या पोराला मॅगी करते. जरा हे पेटव गॅस हो. जरा अगं पेटव, मी करते. तुमचा लायटर खराब झालाय आता, त्याच्यामुळं मेणबत्ती घेतली. आता लायटर दुसरा आणावं लागेल गुरुवारच्या बाजारामध्ये जाऊन. उद्या बाजार आहे आमच्या इथला. तुम्हाला यायचं असलं तर कमी करा. येत नाही बोलायला, चालेल कमून करा. तुम्ही या आणि आमची बबूताईची मच्छी खायला या. आम्ही पार्सल तुम्हाला पाठवून देतो कुणाला आवडत असली तर. ही सुगंध छान करते ना, ती छान करते. आता मी थोडीशी माझ्या लल्लाला मॅगी करते. तो मच्छी नाही खात, काय नाही खात. तो मच्छी फ्राय करायची. मॅगी कुठे ठेवली हो? डब्यात आहे पिंकवाल्या. तर डब्यात तिने मॅगी ठेवल्यात. हे बघा, हे माझा नवरा कसा बसलाय. किती वाजले? हां, किती वाजता जायचं? 9:30. एक खोला खोलून द्या तुम्ही मॅगी काढून. बंद करा. हळद टाकली. अजून काय टाकणार? हिची ऑर्डर. आता
मॅगी टाकते. त्यात मीठ टाकलं का? टाकलं ना मीठ. दुपारी जेवला नाही तो, तसा झोपला. सुट्टी वाटतं त्याला कानाची. थोडीसं खारट नाही झाली पाहिजे. कैचीने कापणार जरा. त्याची धुवायला तोड तोंड सोडून घे ना. कमी 10 रुपये दे. 10 रुपये नसतील माझ्याकडे. कसले? तुला बोलले तिथं सोप्या नको झोपू, तर ऐकतच नाहीस तू. खास केलं गॅस. दे. 5 रुपये माझ्याकडे. 20 रुपये. गोळी हाय वाटतं सर्दीची याची डोक्याची. अरे डकल्याची गोळी होती माझ्याकडे. अख्खी अख्खीच करू का? 2-2 तुकडे कर. 2-2 तुकडं करायचे. आता राहू दे, एक एक खाऊ. 5 जण आपण 6 जण आहे. तनू नाही खात ना बांगडा. त्याला विचार खाशील का? अंडा आहे त्याला. हळद मिरची पावडर कमी पडली, टातून पण लाव ना. टाकू का मिरची पावडर? खोल. माझा सफेद ड्रेस आहे बाई, खराब होऊन जाईल माझा ड्रेस. मिरची पावडर हा मिरची पावडर सांडायची मिरचीच्या ह्याच्यात. बस झालं. एकाच मच्छी काय टाकायला लागली आहे. मग पसरव ना. भात बघा, तो छोटा कपडा एवढा मोठा टावेल आहे. मैं तुझसे तेरे आंगन की है. भात किती घातला ग? 5. लय मोठा गाणा भात. मच्छीचा मसाला लावलाय तिने, तवा पण ठेवलाय. आता फ्राय करा. चांगली करा, फ्राय करपू नकोस. अरे देवा, पेटून हे करतीस. किती शहाणी वाना, इकडून पेटलाय तिथून पेटल्याला. आ तेल तेल. साईड. माझा ड्रेस ड्रेसचं पडलंय.
तभी तालाब के पास एक बंदर आता है और देखता है कि तालाब के किनारे सारी मछलियां मारी हुई हैं और फिर बंदर समझ जाता है कि इस पानी में जहर है। फिर बंदर मछलियों को बचाने के लिए सोचता है और फिर बंदर जाता है श्री राम जी के मंदिर के पास ध्यान लगाता है और श्री राम नाम का जाप करता है। कुछ देर बाद बंदर के ध्यान लगाने से श्री राम जी प्रकट हो जाते हैं और बंदर श्री राम जी को सारी बात बताता है और बंदर की बात सुनकर श्री राम जी मरी हुई मछलियों के पास जाते हैं और सारी मछलियों को बचाने के लिए सारी मछलियां पाण्याच्या बाटल्या इथं तिथं इथं तिथं ठेवतात नुसतं. कसला आवाज येते? आता मसाला लावून झालाय. आता तळणती. तो कचरा पण कसा ठेवलाय बबली, थैलीत टाक ना कचरा. आता असं कर. माहिती आहे सर. भात बघ ना उशीरलाय का. मेणबत्ती इथं टाकली. धरे थैलीत टाक त्या. ठेव तिथं. तिथं कुठं घाल, तिथं टाक. अगं अगं अरे थांब ना बाई, तळू तर दे ना. स्लोवर ठेव. घाण काढली का मुंडीचे तिथली. टाक ना अजून 2. कशाला 2 होऊ दे ना. हा 4 बसत्यान टाक अजून एक. लहान तवा नाहीये तो. या तुम्हाला आवडली खायला बघा. स्लोवर ठेव. तो कचऱ्यात टाक आधी ते. पाणी टाक भातात थोडासा. वरचं काढलेलं ना मी, तू बोललीस तसं. टाक थोडासा आधी. बस तो कचऱ्यात टाक. हाताने भरायचं ना ग. खातानी कशी चमच्यानी मच्छी खाणार तू. होय ती घाण वाटतं मला काढायला. हा घाण वाटतं. अग अरे देवा. 4 थैल्या बाई. चांगल्या शेकून दे. ते कैची धुवून ठेव. गंज लागते असे. अगं मॅगी. उलटाना देते. हे घे ना आता. 17चे 60. होऊ दे अजून. आता टाकली ती पातळ मच्छी नाहीये. फासून ठेवते ना, मग लगेच होऊन जाईल.